नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब पॉलिसी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयातर्फे ही भरती असणार आहे. बॉम्बे हायकोर्टतर्फे ही भरती असणार वॅकन्सी असणार मित्रांनो. पदाबद्दल बोलायला गेले मित्रांनो, तो वाहन चालक या पदासाठी भरती असणार आहे मित्रांनो. सेफ कार ड्रायव्हर, आपण त्याला ड्रायव्हर असंही म्हणतो. 11 पदांसाठी वॅकन्सी असणार, टोटल 11 पद म्हणजे 11 पदांसाठी वॅकन्सी. तिथं अप्लाय करण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला 10वी पास असणे गरजेचं असणार आहे. 10वी पास असलेले ते कॅन्डिडेट तिथं अप्लाय करू शकता आणि आपल्याला हलके वाहन चालक परवाना इथं लागणार आहे मित्रांनो. LMVचं लायसन आपल्याला इथं लागणार, इथं अप्लाय करण्यासाठी 3 वर्षाचा अनुभव तिथं लागणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. मित्रांनो, नियुक्ती इथं दिलेली आहे मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकारासाठी ते वॅकन्सी असणार मित्रांनो. त्याच्या आधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करून घ्यायचे. नियुक्त मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकार उच्च न्यायालयाअंतर्गत ही भरती असणार आहे. मुंबईसाठी मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी 2 वर्षाकरिता तयार करण्याची जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ओके, 2 वर्षाकरता इथं निवडसाठी करणार आहे इथं विद्यार्थी कॅन्डिडेटची. ओके, पदाचे नाव, एकूण रिक्त पदे, निवड यादीसाठी एकूण पदे. ओके, त्याच्यानंतर नियमाप्रमाणे एकूण वाहन चालक या पदाची वेतन मॅट्रिक्स. ओके, इथं सध्याच्या स्थितीत असणारे रिक्त पदे दिलेले आहे. त्या वाहन चालकसाठी सध्याच्या स्थितीमध्ये 3 पदे असणार आहे. ते आता त्यांना लगेचच भरायचे आहे. 3 पदे जे सध्याच्या स्थितीमध्ये लगेच त्यांना भरायचे आहे. पुढील 2 वर्षामध्ये रिक्त होणारी पदे, तर पुढील 2 वर्षामध्ये 8 पदे इथे रिक्त होणार आहेत. म्हणजे टोटली 11 पदे असणार आहे मित्रांनो. म्हणजे जे पण 11 पदे असणार मित्रांनो, डायरेक्ट आता 3 पदे डायरेक्ट भरले जाणार आणि 8 पदे जे पुढील 2 वर्षात भरले जातील बाकीचे. ओके, जसे की इथं 11 पदे टोटल बघायला मिळतात. सॅलरी तुम्हाला इथं बघण्यात मिळते, चांगली सॅलरी इथं बघण्यात मित्रांनो. S10 सॅलरी बेस असणार 29,200 पासून बेसिक पे असणार आहे. आपल्याला 92,300 व अधिक नियमानुसार भत्ते असणार मित्रांनो. आणि तुमची S10 ची ग्रेड पण प्रमोशन मध्ये वाढत जाईल मित्रांनो, सॅलरी वगैरे. ओके, इथे चाचणीसाठी मित्रांनो आता मुलाखतीसाठी उमेदवारांना सहखर्चाने हजर राहावे लागणार मित्रांनो. नियुक्ती, अपॉइंटमेंट व अल्पसूचीचे शॉर्टलिस्टेड सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आता पात्रता काय असणार इथे दिलेली आहे. उमेदवाराची कमीत कमी इथं SSC म्हणजे इथं 10वी पास असणे गरजेचे आहे. तस्मे परीक्षा उत्तीर्ण असावा. ओके, 10वी पास असणे गरजेचे आहे. उमेदवारांना मराठी व हिंदी भाषा लिहिता व वाचता बोलता येणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके, मराठी व हिंदी भाषा आपल्याला लिहिता व बोलता आलेले पाहिजे. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवारांचे वय किमान 21 वर्ष आपल्याला लागणार आहे. तर कमाल आपल्याला 38 वर्षापर्यंत जास्त असावे. मागासवर्गीय उमेदवार आपण असाल किंवा शासकीय कर्मचारी असाल तर आपल्याला इथं 43 वर्षापर्यंत असणारे मागासवर्गीयांसाठी. न्यायालयीन कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांना वयाची अट नाही असणार आहे मित्रांनो. ओके, उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वाहन अधिनियम 1988 व क्रमांक 59 मधला 1988 प्रमाणे वैध कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन LMVचं लायसन आपल्याला लागणार, ड्रायव्हिंग लायसन. ओके, LMVचं. ओके, उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस 3 वर्ष हलके वाहन आणि किंवा जड वाहन मोटर चालण्याचे आपल्याला अनुभव असला पाहिजे मित्रांनो. उमेदवारांना वाहन चालवण्याची पूर्व कार्यालय रेकॉर्ड स्वच्छ असावा. ओके, आपल्याला वाहन चालवण्याचा रेकॉर्ड आपल्याला चांगला असला पाहिजे. उमेदवारास मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना म्हणजे आपल्याला जी मुंबईचे रस्ते वगैरे आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. ओके, उमेदवार शारीरिक दृष्ट्या व निर्व्यसनी असावा. आपल्या शारीरिक दृष्ट्या चांगला असल्या पाहिजे. ओके, आपल्याला पाहण्याचा दृष्टिकोन पण चांगला पाहिजे, म्हणजे चांगल्या प्रकारे चष्मा वगैरे लागलेला नसावा आणि आपण निर्व्यसनी पाहिजे मित्रांनो. ओके, पात्र उमेदवारांकरता अटी तिथे दिलेल्या आहे मित्रांनो. त्याने व तिने चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असली पाहिजे. तो किंवा ती करार करण्यास क्षमता असावी असावी. म्हणजे याच्यामध्ये महिला पुरुष दोघं भरू शकतात. तो किंवा ती लिहिलेलं असल्यामुळे ओके, चांगली परिस्थिती असणार आहे. त्याला व तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा त्याला व तिला कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून
कायमचे काढून टाकले नसावे, अपात्र ठरलेले नसावे, त्याला व तिला फौजदारी न्यायालयांचे दोषी ठरवले नसावे किंवा त्यांच्या विरुद्ध फौजदारी खटला नसावा मित्रांनो. ओके. त्याला व तिला पती पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र 2 आपत्ती इथे लागणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे. जे शुल्क असणार आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी 500 रुपये इथे शुल्क लागणार आहे. अर्ज शुल्क भरण्याची अर्ज विचारता घेतला जाणार नाही. फी भरल्याशिवाय कोणाचाही अर्ज इथं ग्राह्य धरला जाणार नाही. ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत असणार आहे आपल्याला वरील आपल्याला SBI कलेक्ट असे द्वारे ऑनलाईन पेमेंट करायचे आहे मित्रांनो. SBI कलेक्टद्वारे आपल्याला सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअल दिलेल्या निर्देशनाचे पालन आवश्यक आहे मित्रांनो. ओके. अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांचा विचार केला जाणार मित्रांनो. ज्यांचे पेमेंट झाले त्यांचा इथं विचार केला जाणार आहे. सुविधेद्वारे तयार केलेले नियम, अटी, शर्ती पूर्तता कोणत्याही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालय प्रशासनासाठी नाहीये. ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदार उमेदवार राहील. याबाबत कोणत्याही स्वरूपात चौकशी आपल्याला दावीची दखल घेतली जाणार नाही मित्रांनो. ओके. अर्ज करण्याची पद्धत असणार आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे. वेबसाईट दिलेली आहे. ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज शक्यतो वेब ब्राउझरवरून संगणकावरून भरावा. मोबाईलवर भरायचा प्रयत्न करू नका. मोबाईलवर खूप साऱ्या अडचण वगैरे येतात, आपण बॅक होऊन जातो, तर आपला अर्ज इथं परत आपल्याला पुन्हा भरावा लागतो. त्यामुळे आपण इथं ज्यांना भरायचं आहे संगणकावर भरून घ्यायचं आहे PC किंवा लॅपटॉपवर. ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून 15 दिवसात करावा मित्रांनो. ओके. प्रशस्त परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. पात्र उमेदवारांची ऑनलाईन अर्ज वेबसाईटद्वारे आपल्याला इथं भरायचं आहे. पात्र उमेदवारांसाठी 25/4/2025 ते 9/5/2025 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक आपल्याला दिनांक 25/4/2025 सकाळी 11 वाजेपासून उघडेल आणि दिनांक 9/5/2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद होणार आहे मित्रांनो वेबसाईट. ओके. ह्याच्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो आपल्याला लागणार आहे. इथं सेंटीमीटर वगैरे 40 KB मध्ये असतात. JPG फॉर्मॅटमध्ये लागणार आहे. आपले सिग्नेचर लागणार आहे. ओके. आपल्याला फोटो व स्वाक्षरी अपलोड झाल्यावर खात्री करावी. ओके. असे सांगण्यात आलेले आहे. उमेदवारांचे आपल्याला इथे वेबसाईटवर आपल्याला क्लिक करून रिक्वायरमेंटमध्ये सेफ कार्ड ड्रायव्हर अप्लाय करायचे हे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. तिथे आपल्याला SBI कलेक्शनद्वारे रेफरन्स नंबर प्राप्त होऊन जाणार आहे मित्रांनो. ओके. आय एम ॲग्री करायचं. ॲग्री बटनवर सबमिट करून आपल्याला फीस पेड करून टाकायची आहे. प्रिंट काढून घ्यायची, त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची, फीची पण काढायची आणि ॲप्लिकेशन फॉर्मची पण काढून घ्यायची. ऑनलाईन आपल्याला अर्ज भरत असताना शैक्षणिक पात्रता अनुभव इतर बाबीची पूर्तता केली असेल तरच आपल्याला अर्ज स्वीकारला जाईल मित्रांनो. ओके. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केलेले त्याचे व तिच्या फक्त शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल मित्रांनो. तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज कधी केले, समजा तुमचा पहिला अर्ज चुकला, दुसरा अर्ज भरला, तुमचा दुसरा अर्ज इथं ग्राह्य धरला जाणार आहे मित्रांनो. ओके. पहिला अर्ज सोडून दिला जाईल. ओके. निवड प्रक्रिया आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल मित्रांनो. त्याच्यामध्ये काय असणार आहे, आता गुण वगैरे कसे असणार आहे बघू आपण. क्रमांक दिलेले आहे, परीक्षेचे प्रकार, गुण व अभ्यासक्रम दिलेला आहे. लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो 20 गुणांची असणार आहे. उत्तीर्ण गुण सातवीच्या परीक्षेच्या आधारित प्रश्न असणार आहे. आपल्या लेखी चाचणीमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयांवर वस्तुनिष्ठ पर्यायाचे आपल्याला प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. अ मध्ये असणार आहे वाहन देखभाल व किरकोळ दुरुस्तीचे विषयाचे ज्ञानचे प्रश्न असणार आहे. ब मध्ये असणार मुंबई शहर व त्या लगीचचे महत्त्वाचे स्थळे व रस्त्याची माहिती आणि 3 नंबरला सामान्य ज्ञान असे आपल्याला 20 गुणांची होणार आहे लेखी परीक्षा. त्यानंतर आपल्याला पूर्व अनुभवानुसार आपल्याला 10 गुण दिले जाणार आहे. पूर्वी कधी आपण कुठं ड्रायव्हिंग वगैरे केले तर त्याचे 10 गुण असणार आहे. मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक कार्यालयांच्या अधिकाऱ्यामार्फत 10 गुण असणार आहे. ओके. आणि आपल्याला तोंडी मुलाखतचे 10 गुण असणार आहे. असे एकूण इथं निवड केलेल्या निवड प्रक्रियेचे गुण असणार आहे. 50 गुण आपल्याला असणार आहे. 50 गुणांपैकी आपल्याला 25 गुण इथं लागणार आहे मित्रांनो. ओके. निवड यादीमध्ये येण्यासाठी. ओके. 50 पैकी 25 गुण ज्यांना मिळतील त्यांच्या इथं यादीमध्ये नाव येणार आहे मित्रांनो. ओके. वरील सर्व परीक्षेसाठी वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. ओके. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल
खालील कागदपत्र प्रमाणित केलेले छायांकित प्रत त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीत वेळी सोबत आणाव्यात मित्रांनो. ओके, ज्यांचं पण इथं सिलेक्शन होणार आहे, यादीमध्ये नाव येणार आहे, त्यांना इथं सगळे डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स कॉपी घेऊन जायची 10वी पर्यंत असं ग्रॅज्युएशन पर्यंत आपण जे पण टाकलं असेल. ओके, जन्मतारखेच्या पुराव्यास दाखल शाळा सोडण्याचा दाखला, प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, SSC बोर्डाचे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. शैक्षणिक तारखेच्या परीक्षेचे गुण, त्याच्यानंतर 10वी किंवा तस्मै परीक्षा, 12वीचे तस्मै डिप्लोमा, कोणत्याही शाखेतील डिप्लोमा प्राप्त असल्याचे आपल्याला विद्यापीठात केलेली आपल्याला कागद डिग्री सर्टिफिकेशन वगैरे लागणार आहे मित्रांनो. जे पण आपण देऊ त्यावर लागणार आहे. जे सगळ्यात शिक्षक असतात मित्रांनो, त्यांना इथं प्रथम ऑपॉर्च्युनिटी इथं भेटू पण शकतो. ओके, नोंद इथं दिलेली आहे. काही बोर्डांच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडमध्ये असतात, त्यांच्यासाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आणि शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र 10वी किंवा बोर्डाचे 12वीचे गुण प्राप्त कोरडे विद्यापीठामधून केलेली असावी. जाहिरात प्रसिद्धीनंतर तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींना दिलेल्या चारित्र्य प्रमाणपत्र लागणारे अर्जासोबत ऑनलाईन फॉर्म लागणार आहे. वैध वाहन चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे मित्रांनो, त्याची प्रत काढायची, झेरॉक्स कॉपी पण ओरिजिनल पण सोबत लागेल. मोटार वाहन चालवण्याचे किमान 3 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे. प्रमाणपत्रावर जारी करण्याचे संस्थेचे नाव, व्यक्तीचे नाव, स्वाक्षरी, पत्ता तसेच संस्थेचा सिक्का असणे आवश्यक असणार आहे मित्रांनो. ओके, वाहन दुरुस्तीचे देखभाल ज्ञान असलेले बाबींचे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. जारी करण्याच्या संस्थेचे व्यक्तीचे नाव, स्वाक्षरी, पत्ता आपल्याला लागणार आहे मित्रांनो. सक्षम अधिकाराचे प्रदान केलेल्या जातीचा दाखला इथं मागासवर्गीयांना लागणार आहे. आदिवासी प्रमाणपत्र, डोनेशन सर्टिफिकेशन लागणार आहे. रोजगार विनियम, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपल्याला लागणार आहे. हे कार्ड आपल्याला लागणार आहे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं. त्याच्यानंतर उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची कार्यालयांची मंजुरी घेण्याची ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे त्यांना, जे शासकीय कर्मचारी त्यांना. त्याच्यानंतर आपल्याला विवाहित असलेल्या महिलांसाठी इथं चांगल्या प्रकारे ऐकायचं आहे. विवाहित महिलांना उमेदवारांच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नावात बदल असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तावेज लागणार मित्रांनो. शासकीय राजपत्र म्हणजे आपल्याला विवाह प्रमाणपत्र लागणार आहे. संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये माहितीसह दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला न्यायालय प्रशासनाचे विचारलेले इतर कोणतेही दस्तावेज. ओके, उमेदवारांना इतर महत्त्वाच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत, जसं की आपल्याला परीक्षेचे प्रकार, परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, हे सगळे अधिकार त्यांना असणार. मुंबई उच्च न्यायालय सदरहून जाहिरातीचे दर्शविलेले पद संख्यात बदल होण्याची शक्यता आहे, ते पण त्यांचे अधिकार असणार आहे. सदरहून पदे जसजशी रिक्त होतील तसतसे 2 वर्षात तुम्हाला इथं भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्र अटी शर्तता पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षेमध्ये तात्पुरता प्रवेश देण्यात येईल मित्रांनो. मुलाखतीच्या वेळी सगळे डॉक्युमेंट वगैरे आपले ओरिजिनल लागणार आहे मित्रांनो. ओके, जाहिरातीमध्ये अनुसरण प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार आपल्याला उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणोत्तरानुसार अल्पसूची शॉर्टलिस्टेड करण्याचे व त्यानुसार आपल्याला लेखी परीक्षेचे किंवा त्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या पात्र करण्याचे उमेदवारांना निवड करण्याचे गुणांमार्फत ठरवल्याचे सर्व अधिकार प्रशासकीय उच्च न्यायालय यांनी राखून ठेवलेले आहे मित्रांनो. केवळ अर्ज दाखल केल्या यावरून मुलाखतीचा किंवा नेमणूक हक्क प्रस्थापित होणार नाही. तसेच उमेदवारांची उच्च शैक्षणिक पात्रता हा सदर पदांच्या निवडीसाठी मुख्य आधार मानला जाणार नाही मित्रांनो. ओके, उमेदवारांनी वेळोवेळी आपल्याला प्रवेशपत्र आणि पडताळणीसाठी स्वतःचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवणा परवाना, ओळखपत्र आणणे सक्तीचे राहणार आहे मित्रांनो. त्याशिवाय आपल्या परीक्षेत बसलेले राहणार नाही. ते झेरॉक्स कॉपी ओरिजिनल घेऊन द्यायचे. आपल्या मुलाखती वेळी बोलणार ते, त्यासाठी आपल्याला अर्जामध्ये नमूद केलेल्या कागदपत्र मूळ प्रती आपल्याला लागणार, ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे, त्याची झेरॉक्स कॉपी, स्वतःचा फोटो ID लागणार आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, जे पण आपल्याकडे असेल, वाहन चालक प्रमाण, ड्रायव्हिंग लायसन्स. पात्र उमेदवारांना नेमलेल्या तारखेच्या लेखी परीक्षेत, मोटार वाहन परीक्षा व तोंडी मुलाखतीत सहकर्त्याने हजर राहायचं आहे. कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेर कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेत वेळापत्रक बदलू शकतो. असा बदल वेळोवेळी उच्च न्यायालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात जाईल मित्रांनो. ओके, त्याकरिता उमेदवारांनी उच्च न्यायालय मुंबई अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे मित्रांनो. वेबसाईट आपल्याला चेक करत राहायची. उमेदवाराला कोणत्याही
कोणत्याही बदलाबाबतीची सूचना उशिरा मिळाल्यामुळे नियोजित तारखेस व वेळेस लेखी परीक्षा, मोटार वाहन परीक्षेस किंवा मुलाखतीमध्ये आपल्याला अनुपस्थितीत राहिल्यास उच्च न्यायालय प्रशासनाकडून या बाबतीत कोणतीही तक्रार किंवा दावा केली जाणार नाही. ओके. त्यानंतर मित्रांनो, अपूर्ण अथवा चुकीची माहिती आपल्याला भरायची मी अर्जामध्ये आपल्याला इथे बात करण्यात येईल. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी आपल्या अर्जदारांची अर्जासोबत दिलेली माहिती खोटी सादर केल्यास त्याच्यावर आपल्याला गुन्हा दाखल शकतो मित्रांनो. अल्पसूची पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा, मोटार वाहन परीक्षा व तोंडी मुलाखतीची वेळापत्र मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. आपल्याला वेबसाईट चेक करता येईल, तिथून आपल्या ऍडमिट कार्डची प्रिंट काढून घ्यायची. ओके. उमेदवारांनी लेखी परीक्षा तसेच मोटार वाहन परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांच्या अर्जाची छाननी व त्यांच्याकडे तोंडी मुलाखतीचे वेळेस हजर राहिलेले केलेल्या कागदपत्रांची पडताळणी त्याच्यानंतर आपल्याला केल्याशिवाय उमेदवारांना मुलाखतीची पात्र अंतिमरित्यामधून ठरवण्यात येईल मित्रांनो. ओके. उमेदवारांना निवड ही लेखी परीक्षा, मोटार वाहन, त्यानंतर परीक्षा आणि मुलाखतीचे गुण मेरिट लिस्टनुसार लागणार आहे. मंजूर केलेली निवड यादी प्रसिद्ध दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहणार आहे मित्रांनो. ओके. ज्यांची पण इथे निवड यादी तयार होणार 11 जणांची, तर पहिले 3ला तर डायरेक्ट घेतली जाणार आहे. 2 वर्षामध्ये बाकीचे 8 जण घेतले जाणार आहे मित्रांनो. ओके. निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश नमूद केलेल्या कालावधीत कर्तव्य सामील होऊ शकला नाही त्याचे व तिचे निवडमधून नाव काढून टाकण्यात येईल मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो लास्टमध्ये निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती सुरुवातीला 2 वर्षांचा परीक्षेधीन कालावधी असेल, म्हणजे आपल्या 2 वर्षाचा कालावधी असेल. त्याच्यानंतर आपल्या समाधानकारक पूर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र जारी होईल. त्यानुसार नियुक्ती सेवा कोणत्याही वेळी कोणत्याही नोटीस न देता कोणत्याही वेळी त्यांना समाप्त करण्यात येईल मित्रांनो. 2 वर्ष तुम्हाला ट्रेनिंग पिरियड असणार मित्रांनो. तुम्ही गाडी कशी चालवता, तुमचं काम कसं आहे ते पाळलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं परमनंट केले जाणार आहे मित्रांनो. जे तुम्ही जर इथं चांगल्या प्रकारे ड्रायव्हिंग करत नसाल तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं काढण्यात येईल मित्रांनो. उमेदवारांचे निवड समितीच्या सदस्यांमध्ये किंवा उच्च न्यायालयांच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना भेटण्याच्या किंवा तिच्यावर प्रक्रियेसंबंधित व्यक्तीशी अथवा इतर कोणत्याही मार्फत आपण कधी वशिलेबाजी कराल तर तिला इथं अंतिम निर्णयावरून बात करण्यात येईल मित्रांनो. याद्वारे सूचित करण्यात येते की निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही टप्प्यावर आवश्यक ते बदल करणाऱ्या सर्व अधिकार उच्च न्यायालयाने राखून ठेवलेले आहे. या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेले निर्णय अंतिम असेल मित्रांनो. आदेशावरून इथून आलेले आहे. 21 एप्रिल 2025 ही जाहिरात आलेली होती महाप्रबंधक यांच्याकडून मुंबई येथील उच्च न्यायालयांच्या न्यायाधिकारापासून. ओके. त्याची माहिती इथं आलेली ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा 500 रुपये फी असणार आहे. 11 पदांसाठी वॅकेन्सी असणार आहे. 3 पदे लगेचच इथं भरली जाणार आहे मित्रांनो. सॅलरी मला इथं खूप जास्त चांगली सॅलरी इथं बघण्यात मिळते मित्रांनो. ड्रायव्हरसाठी मी पहिल्यांदा इथं फर्स्ट टाइम मी सॅलरी इथं बघितली ड्रायव्हर पदासाठी. तर मुंबई उच्च न्यायालयामार्फत 92,000 यशदा सॅलरी मित्रांनो. म्हणजे गटकची सॅलरी असते मित्रांनो एवढी. गटकची पण एवढी नसते स्टार्टिंगला, पण तरी तुम्ही गटकची सॅलरी तर पकडू शकता. यशदा सॅलरी आपल्याला असणार आहे. A-सेट सॅलरी असते गटकाला पण. तर यशदा सॅलरी आपल्याला मिळते मित्रांनो. चांगले फॉर्च्युनर असणार गटकसारखी. तर लवकरात लवकर अप्लाय करा. त्याच्याकडे 3 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र असेल, 10वी पास असाल तर आपल्याला चांगली फॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. परमनंट वॅकेन्सी असणार आहे. 2 वर्षानंतर तुम्ही परमनंट होऊन जाणार मित्रांनो. तुमचं सॅलरी पण वाढेल, ग्रेड पण वाढेल, प्रमोशन पण होतील. ओके. त्याच्यामध्ये म्हणजे प्रमोशन म्हणजे वाहन चालक सांगतो मी ड्रायव्हर तुमचं पद असणार आहे. ओके. पण तुमची ग्रेड वाढणार आहे तर सॅलरीमध्ये S10 S12 होईल, 12 होईल, 14 होईल, 16 होऊ शकते मित्रांनो. अशा पद्धतीने चांगली फॉर्च्युनिटी आहे. तर लवकरात लवकर अप्लाय करा. मग महिला असेल पुरुष असेल दोघांसाठी वॅकेन्सी आपण दोघं जण अप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर काही शंका वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा किंवा मला इंस्टाग्राम आयडी फेसबुकला पण मेसेज करा. ओके. कुठेही तुम्हाला पटेल तिथं तुम्ही मला मेसेज करा. ओके. त्याची 4 इंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईल. आपल्याला अप्लाय करण्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन व्हायला नक्की विसरू नका मित्रांनो. ते डेली अपडेट वगैरे पण देत असतो मी. ओके. आणि तिथं माझ्याशी तुम्ही बोलू पण शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरांना शेअर करा. ओके. आणि काही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची शंका असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये पण 10वी पास असेल, त्यांना कामाची गरज असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, त्यांच्याकडे अनुभव असेल त्यांना शेअर करा. मित्र-मैत्रिणींना, महिला असो पुरुष त्यांच्यापर्यंत चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो मित्रांनो. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आणि याचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तो पण मी तुम्हाला भरून दाखवणार माझा स्वतःचा फॉर्म. ओके, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि भेटूया आपण नेक्स्ट जॉब अपडेट सोबत पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.